खरं तर आपण बराच वेळ झाला चर्चा करतोय. एक शेवटची कविता या ठिकाणी मी तुम्हाला ऐकवतो आणि तुमच्या सगळ्यांचा त्या ठिकाणी निरोप घेतो. या महाराष्ट्रामध्ये अनेक कवी होऊन गेलेले आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये अनेक विषयांवरती लिहिणारे, वास्तववादी त्या ठिकाणी परिस्थितीवरती लिहिणारे अलीकडच्या काळामध्ये एक दिग्गज जे कवी नावारूपाला आलेले आहेत ते आनंददादा राऊत. खरं तर त्यांची ही कविता आहे तुझ्या गावावरून. खरं तर ही प्रेम कविता आहे आणि तुम्ही सगळे आज खरं तर तुमचा निरोप समारंभ आहे आणि आपण सगळे तरुण आहे, मुली मुलं. खरं तर आपण प्रेमावरती बोललं पाहिजे. आपण नाही बोलणार तर बोलणार कोण, हा सगळा प्रश्न मला सतावत असल्यामुळं या ठिकाणी मी कविता तुमच्यासमोर त्या ठिकाणी व्यक्त करतोय जाता जाता. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. कसं वाटतंय तिचं नाव घेतल्यावर? बरं वाटतंय ना? कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. जवाया जिंदगानीची उघडली फाटकी पाने. फाटकीच असतात होय. कुणाच्या आयुष्याची पानं हे पूर्ण होत नाहीत. ज्यांची झालेत त्यांच्यासाठी अभिनंदन आणि ज्यांची होणार आहेत त्यांच्यासाठी शुभेच्छा. जवाया जिंदगानीची उघडली फाटकी पाने, मनाला मनाला मारला रफू. रफू माहित आहे ना? शर्ट फाटला वगैरे, कापड फाटलं तर आपण त्याला काय करतो? टाकून देत नाही, रप्पू मारतो जर शक्य असेल तर. मनाला मारला रफू तिच्या एका इशाऱ्याने. तुझ्या गावावरून जवा जवा जाईन मी, तुझ्या गावावरून जवा जवा जाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पायण मी, तुझ्या गावावरून जवा जवा जाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पायण मी. फार सुंदर कविता ही प्रेम कविता आहे. आता हा क्षण काय आपण खरं तर समजून घेतलं पाहिजे की शेवटची भेट असते ना, तुला माझी शपथ मला तुझी शपथ, लवकर उठ लवकर झोप, हे काय जी सिच्युएशन आहे, तुझे मेरी कसम मुझे तेरी कसम, हा प्रसंग या ठिकाणी आहे. तुझो संसार थाटला उभा होईल सोन्याचा, नको डोळ्यात पाहू ग भरवसा नाही पाण्याचा. तुझो संसार थाटला उभा होईल सोन्याचा, नको डोळ्यात पाहू ग भरवसा नाही पाण्याचा. जशी आलीस येताना जातशीचा जाताना. माहित आहे ना कशी आलती ती? जशी आलीस येताना जातशीचा जाताना, कशाला कोवळी मिठी कशाला त्रास ओठांना. आता ज्यांच्या आयुष्यामध्ये हे सुवर्णक्षण आलेले आहेत खरंच ते भाग्यवान आहेत. त्या भेटीची त्या प्रसंगाची किंमत त्यांनाच कळते असं आनंददादा राऊत म्हणतात, मी नाही म्हणत. कशाला कोवळी मिठी कशाला त्रास ओठांना, कुणी जर तार छेडिले हृदयाचे तार छेडिले, कुणी जर तार छेडिले तुझे गाणेच गाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पायन मी, तुझ्या गावावरून जवा जवा जाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पायन मी.
मले जीव लावला जितका, लावला असेल ना जीव, मले जीव लावला जितका तू ह्या नवऱ्याले लावजो. बघा किती निरागस भावना आहे कवीची, म्हणजे आनंददादांची, मी लिहिलेली नाही आहे, त्यांची कविता आहे. किती निरागस भावना आहे बघा त्यांची, जणू की सगळं विश्वच त्यांना तसं त्या ठिकाणी अर्पण करावं एवढी शुद्ध भावना. मले जीव लावला जितका, जितका 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 जितका, मले जीव लावला जितका तू ह्या नवऱ्याले लावजो. घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो. मले जीव लावला जितका तू ह्या नवऱ्याले लावजो. घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो. आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला, आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला. मला जे काय सांगायचे माझ्या सांगेन रातीला. सांगना 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 चमत्कार घडेल का, सांगना 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 कधी चमत्कार घडेल का. माझ्या नावाचा ठोका तुझ्या काळजात पडेल का. आता हे विश्व शब्दांचे तुला कविते सवाहीण मी. जरी भुललीस तू तुले चोरून पायन मी. तुझ्या गावावरून जवा जवा जाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पायन मी. शेवट आहे बघा, शेवटचं कडवं आहे. गरज पडणार काठीची, काठी जसजसं 50 वय होतं, 55 होतं, 60 गाठत येतो तसतशी आपल्या हातामध्ये काठी येते आणि तेव्हा खरं तर आपल्याला चाहूल लागू लागते. गरज पडणार काठीची लागतात चाहूल साठीची. उजळणी करेल आयुष्या तुझ्याही वाटाघाटीची. गरज पडणार काठीची लागतात चाहूल साठीची. उजळणी करेल आयुष्या तुझ्याही वाटाघाटीची. बिचाऱ्या बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी. बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी. शपथ होती न रडण्याची उभा हा जन्म हासलो मी. जिथे पिक येईल अश्रूंचे तिथे पिक येईल अश्रूंचे. तिथे पिक येईल अश्रूंचे जिथे तुझला पेरीन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पायण मी. तुझ्या गावावरून जवा जवा जाईन मी. जरी भुललीस तू, जरी भुललीस तू तुले चोरून पायण मी. तुले चोरून पाहिन मी. तुले चोरून पायण मी. धन्यवाद, थँक्यू. आणि तुम्ही सगळे एवढे विद्यार्थी उत्साही आहात. तुमचा आज शेवटचा दिवस आहे, निरोप समारंभ आहे आणि सगळे शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, त्यांनी या ठिकाणी मला इथं बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल सगळ्याच या ठिकाणी व्यासपीठावरती असणाऱ्या मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांना, मी सुद्धा तुमच्यापैकी एकच आहे, त्यामुळं मला हा सांगण्याचा अधिकार नाही आहे की तुम्ही हे करा ते करा. पण जेवढं शक्य तुमच्या आयुष्यामध्ये होतील तेवढ्या चांगल्या गोष्टी करा. चांगलं शिक्षण घ्या, एकमेकांना साथ द्या, एकमेकांना मदतीचा हात द्या. येणारा काळ हा आपला आहे, येणारा काळ हा तुमचा आहे, येणारा काळ या भारताचा आहे आणि हा भारत तुमचा आहे आणि तुम्ही या भारताचे नागरिक आहात, या भारताचे भविष्य घडवणारे विद्यार्थी आहात, या भारताचं भविष्य घडवणारे युवक आहात, युवती आहात. त्यामुळं
आपली मैत्री, आपले सगळे नातेसंबंध, आपले हे कॉलेजचे दिवस सगळे ध्यानात ठेवा आणि आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी जितक्या होतील तेवढ्या करा. आणि महत्त्वाचं म्हणजे थोडासा, आता प्रत्येकांच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलचा वापर खरं तर आपण कमी प्रमाणामध्ये केला पाहिजे. खरं तर तुम्ही म्हणणारा हाच मोबाईल घेऊन इथं मगापासून ठेवचत बसला होता, हा काय सांगतोय आम्हाला. तर काय असतं, मोबाईल हा खरं तर उपयोगाचा पण आहे आणि दुरुपयोगाचा पण आहे. पण मोबाईलचा वापर कितपत केला पाहिजे हे सगळेजणांनी आपण त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. कारण फार हे भयानक वास्तव आहे आणि तुम्ही आयुष्यामध्ये जितका तुम्हाला वेळ मिळेल तितका वेळ तुम्ही वाचण्यामध्ये घालवा. जर का तुम्ही वाचणार नाही तर तुम्ही वाचणार नाही. आलं लक्षात? काय म्हणलं मी? तुम्ही जर वाचणार नाही तर तुम्ही वाचणार नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही चांगली चांगली पुस्तकं पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही वाचली पाहिजे, चांगल्या चांगल्या गोष्टींचा त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या आईवडिलांना कुठंतरी यशाचे दिवस बघायला मिळतील असे प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी केले गेले पाहिजेत. मोबाईलचा वापर थोडासा आपण कमी करूयात. फार हे वास्तव भयानक आहे, फार अंतर पडलेलं आहे लोकांच्यामध्ये. पूर्वी आपण कट्ट्यावरती बसायचो, गप्पा मारायचो, मित्रमंडळीमध्ये बसायचो, गप्पा मारायचो, पण आता त्या गप्पा कुठं होताना दिसत नाहीत. त्या गप्पा होतात इंस्टाग्रामच्या मेसेजवरती, त्या गप्पा होतात व्हॉट्सअपच्या चॅटिंगवरती, त्या गप्पा होतात फेसबुकच्या मेसेजवरती. त्या गप्पा समोरासमोर येऊन होत नाहीत. एखाद्या गावाकडं कोणतर एक्सपायर झालं तर पाहुणे येत नाहीत, पाहुणे व्हॉट्सअपवरून शुभेच्छा देतात, भावपूर्ण श्रद्धांजली देतात. एवढी भयानक परिस्थिती आणि एवढं अंतर या आजच्या आधुनिक युगामध्ये, कलियुगामध्ये पडलेलं आहे. त्यामुळे हे अंतर कुठंतरी संपवण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूयात, एकमेकांच्या संपर्कात राहूयात, एकमेकांच्या जवळीकमध्ये राहूयात आणि येणारं आयुष्य हे तुमचं आमचं आहे. आयुष्याची दोरी ही तुमच्या हातात आहे ही गोष्ट लक्षात घ्या. कोणाच्या दुसऱ्याच्या हातामध्ये नाही आहे. तुमच्या आयुष्याची दोरी ही तुमच्याच हातामध्ये आहे. ती दोरी नीट कशी सांभाळायची, तुमच्या आयुष्याचा पतंग हा भरकटता कामा नाही आहे, तो पतंग योग्य दिशेनेच उडला पाहिजे. याची जबाबदारी आपण सगळेजण इथं या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊयात. आणि शिक्षकांचं तुम्ही खरं तर आभार मानलं पाहिजे की आयुष्यामध्ये चालायचं कसं, आयुष्यामध्ये घडायचं कसं, आयुष्यामध्ये आलेले कठीण प्रसंगालाच तोंड द्यायचं कसं, हे ज्यांनी शिकवलं ते खऱ्या अर्थानं आपले गुरु, आपले दैवत, आपले देव हे आपले शिक्षक आहेत. खरं तर जाता जाता त्यांचं देखील तुम्ही आभार मानणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीच्या या सगळ्या आपल्या कॉलेजेसच्या, आपल्या शाळेच्या आठवणी आपण येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जपून ठेवूयात. कधीतरी तुमचा गेट टुगेदर वगैरे होईल तेव्हा त्या आठवणी तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आल्या पाहिजेत. त्या आठवणींचा साठा आपण सगळेजण या ठिकाणी ठेवूयात. आणि खरं तर मित्र, प्रेम ही अगदी शुद्ध भावना आहे. तसं बघितलं तर हे प्रेम आपण सगळेजण जपण्याचा प्रयत्न करूयात. आणि तुमच्या सगळ्याच विद्यार्थिनींना, मित्रांना आणि मैत्रिणींना खरं तर तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा आहेत. आणि आदरणीय शिक्षक जो स्टाफ आहे, प्राचार्य सर आहेत, त्यांनी इथं मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.